अहेरी तालुक्यात दुचाकी स्वाराचा मृतदेह जंगल परिसरात आढळून आला असून ही हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। अहेरी तालुक्यात रविवारी दुपारपासून बेपत्ता असलेल्या रवींद्र तंगड पल्लीवार वय 41 राहणार नागोपल्ली याचा मृतदेह सोमवारी सकाळी जंगल परिसरात आढळून आला। या घटनेमुळे अहेरी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले। रविवारी कामानिमित्त दुचाकीवरून बाहेर पडलेला रवींद्र तंगड पल्लीवार संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीय आणि नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केलाय। मात्र त्यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही। सोमवारी सकाळी आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गालगत नागा मंदिराजवळील जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला। ही जागा आलापल्लीपासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर आहे। प्राथमिक पाहण्यात हत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। तर घटनेची माहिती मिळताच अहेरी उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे तसेच पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। हत्येचं नेमकं कारण आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। मृत रवींद्र तंगड पल्लीवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार असून या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। तसेच आलापल्ली नागोपल्ली परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर येथील पक्ष कार्यालयात आज इच्छुक उमेदवाराच्या मुलाखतीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली। सकाळपासूनच जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेल्या इच्छुक उमेदवारांनी पक्ष कार्यालयात हजेरी लावली होती। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती ही मुलाखत प्रक्रिया पार पडली। यावेळी उमेदवारांची सामाजिक बांधिलकी, पक्षनिष्ठा, विकासाबाबतचा दृष्टिकोन तसेच संघटनात्मक कामकाजाचा अनुभव यांचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय। आगामी निवडणुकांमध्ये सक्षम, कार्यक्षम आणि लोकभिमुख उमेदवारांना संधी देण्यावर पक्षाचा भर असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आले। या मुलाखत प्रक्रियेमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला वेग आल्याचं चित्र दिसून येते। या बातमीचा आढावा घेतलाय छत्रपती संभाजीनगर येथून प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। काय नाही, उत्साह भारतीय जनता पार्टीचा जनमानसाच्या मनात उत्साह भरलेला आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आपल्या उमेदवारी मागण्याकरता असंख्य कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे आणि त्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात परत जिल्हा परिषद येईल। महानगरपालिकेचा जो निकाल लागला त्यानंतर कुठेतरी पॉझिटिव्ह मेसेज आपल्याला बघायला मिळतो। नाही, देशभरामध्येच भारतीय जनता पार्टीची एक खरं तर जे जनाधार निर्माण झालेला आहे आणि त्याचा इम्पॅक्ट कार्यकर्ते आणि जनता दोघांवर आहे। आजच्या या इंटरव्ह्यूबद्दल किंवा मुलाखतीबद्दल काय सांगाल? किती गर्दी होईल? नाही, आजच्या उमेदवारीचं सांगितलं ना, भारतीय जनता पार्टी विधानसभेत, नगरपरिषदा, नगरपंचायत्या आणि महानगरपालिकेमध्ये जे घवघवीत यश मिळालं त्यामुळे कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढलेला आहे। जनतेच्या बळावर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेली। कुठल्या मतदारसंघातल्या आता मुलाखती ज्या संभाजीनगर जिल्ह्यातल्या कुठल्या सगळे जिल्ह्यामधल्या सर्व तालुके। वाशिम जिल्हा परिषद अंतर्गत आयोजित अधिकारी व कर्मचारी जिल्हास्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवात कारंजा तालुका टीमने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला। या महोत्सवात कारंजा टीमने छावा या प्रेरणादायी थीमवर आधारित समूह नृत्य सादर केले। सादरीकरणातून शौर्य, संस्कृती आणि संघभावनेची प्रभावी दर्शन घडवण्यात आले। उत्कृष्ट संकल्पना, तालबद्धता आणि सादरीकरणाची उंची लक्षात घेऊन परीक्षकांनी कारंजा टीमला प्रथम क्रमांकाने गौरवले। या यशामुळे कारंजा टीमची बुलढाणा येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली। हे यश संघभावना, सातत्यपूर्ण सराव आणि योग्य मार्गदर्शनाचे फलित असल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे। या संपूर्ण टीमला कारंजा येथील गट शिक्षण अधिकारी माने यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभले। या अभिमानास्पद कामगिरीबद्दल कारंजा टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी।
एटापल्ली नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये सुरू असलेल्या नाली बांधकामावर निकृष्ट दर्जा आणि नियमभंगाचे गंभीर आरोप करण्यात आलेत. सामाजिक कार्यकर्ते मनीष दुर्गे यांनी हे बांधकाम विकासाच्या नावाखाली होत असलेल्या भ्रष्टाचाराचं उदाहरण असल्याचा दावा केलाय. मनीष दुर्गे यांचा आरोप आहे की नाली बांधकामात निकृष्ट साहित्यांचा वापर, बनावट मोजमाप आणि तांत्रिक नियमाची पायमल्ली होत आहे. या कामामागे ठेकेदार आणि काही अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचं संशयही त्यांनी व्यक्त केलाय. पावसाळ्यात या नालीची मजबूती टिकणार नाही आणि त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिलाय. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत तक्रारी दाबल्या जात असल्याचंही दुर्गे यांनी सांगितलंय. या प्रकरणी त्यांनी एटापल्ली नगरपंचायतीच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर केली असून स्वतंत्र चौकशी, तांत्रिक ऑडिट तसेच दोषी ठेकेदारांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी केली. तसेच सदर नाली बांधकाम तात्काळ थांबवून नियमानुसार नव्याने काम करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या आरोपावर नगरपंचायत प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय. या बातमीचा आढावा घेतलाय एटापल्ली येथून प्रतिनिधी तेजस गुज्जलवार यांनी. नमस्कार, मी मनीष दुर्गे. आज नगरपंचायत एटापल्ली हद्दीत येणारा प्रभाग क्रमांक 13मध्ये आम्ही गेलो असता त्या ठिकाणी नाली बांधकामाचं काम सुरू आहे. नाली बांधकामाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. त्या ठिकाणी जो वापरण्यात येणारा मटेरियल हे अत्यंत खालच्या दर्जाचं आहे. अशा प्रकारच्या मटेरियलनं जर आपण नाली बांधकाम केलो तर ती नाली जास्त काळ टिकणार नाही आणि शासनाचे पैसेसुद्धा त्या ठिकाणी बुडीत करण्याचे काम ते ठेकेदारामार्फत होत आहे. तरी माझी विनंती आहे की अशा प्रकारच्या कामाला रोखण्यासाठी माननीय मुख्याधिकारी साहेब यांनी काही पाऊल उचलून त्या नालीला तात्काळ त्या नालीचे काम थांबवून तिथे नवीन नाली बांधकाम करण्याचे करावे. अन्यथा आमच्यामार्फत हे खूप मोठं आंदोलन त्या नाली नवीन बनवण्यासाठी होईल. त्याची जबाबदार संपूर्ण नगरपंचायत राहील ही माझी त्यांना सांगणं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आज अशा प्रकारचे काम एटापल्लीमध्ये आम्ही कुठेही होऊ देणार नाही. प्रभाग क्रमांक 13च नाही, जेवढे 17 प्रभाग आहेत त्या 17 प्रभागामध्ये सुद्धा एक चांगला उत्तम दर्जेदार काम झाला पाहिजे, ज्याच्याने आमच्या एटापल्लीमध्ये एकदम चांगला विकास झाला पाहिजे. आज एटापल्ली एक चांगला विकसनशील मार्गावर आहे. तर असा बोगस काम करून आपल्या गावाच्या नाव कुठेतरी खराब झाला नाही पाहिजे, एवढी दक्षता नगरपंचायतने घेतली पाहिजे. तत्पूर्वी मी सांगू इच्छितो, त्या 13 नंबरच्या काम तात्काळ थांबवून त्याच्यानंतर तो काम पुन्हा नव्या प्रकारे सुरू करा, ही अशी माझी मागणी आहे. धन्यवाद. नाशिक येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात एका वकिलाला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलाय. ॲडव्होकेट तुषार दोंदे यांना सिव्हिल हॉस्पिटल परिसरात मारहाण करण्यात आल्याची तक्रार समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या झालेल्या एका पक्षकाराची बाजू ऐकून घेण्यासाठी ॲडव्होकेट तुषार दोंदे हे जिल्हा रुग्णालयात गेले असताना हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर जिल्हा न्यायालयाबाहेर वकील संघटनाकडून निदर्शने करण्यात आले. या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करून अटक करण्याची मागणी केली वकील संघटनांनी केली. संघटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं सांगत चौकशीची मागणी करण्यात येते. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. काय बाहेर बस, मी तुमच्याशी रिस्पेक्टनी बोलत होतो ना. अरे एवढे पण समोर राहिला, बस इथं. अंगाला का बरं अंगाल द्या इथं, बस. अंगाला काय याला डायरेक्ट मी आता गुन्ह्यात घेईल. मी इथं पंचनामा लिहून राहिलो ना, हा काय मध्ये हे करून राहिला. मारलं का तुम्ही मला? मारलं का बरं? मारलं का बरं? मी तुमच्याशी रिस्पेक्टनी बोलत होतो ना. तू मारलं का मला? मारलं का? तुला मारले याच्यातलं माहिती मी नाही. मारलं का? मारलं का तू? मारलं का? मी पंचनामा मी हे करून राहिलो, माहिती घेऊन राहिलो, तर हा मध्ये करून राहिलो. मी इथून बसून हे करतो ते करतो. मी ऍडव्होकेट म्हणे. मी यांना विचारलं, साहेब मध्ये बसू का म्हटलं. अंगाला झटून राहिला, अंगाला धक्के देऊ राहिला. वकिलांना तुम्ही अशी वागणूक देता का? वकिलाचा प्रश्न नाही. मग तुझं काम आहे. नाव काय तुमचं? नाव काय तुमचं? बाकड्यावर बस. नाव काय तुमचं? विश्वजित राणे म्हणून माझं नाव. विश्वजित राणे. बिनकामाची गर्दी ठीक आहे, चालू. अरे इथं काय चालू आहे, काय करून राहिलं? मी त्यांना विचारलं का मी इथं बसू का साहेब? माहिती सांगण्यासाठी त्यांना तुला माहितीच नाहीये. काय माहिती? हँगिंगची माहिती काय माहिती तुला?
हे काय त्यांना घेऊन आलोय ना, तर मला तुम्ही हुसकू राहिले, धक्का बिक्कू राहिले, मला मारलं तुम्ही. मारलं का बरं? अंगावर हात का बरं का केला? अंगावर हात नाही केला का तुम्ही? अंगावर हात नाही केला का? अरे तुरेत बोलता ही पद्धत आहे का वकिलांशी बोलायची? मारलं नाही तुम्ही, अंगावर हात नाही केला का? माझ्या अंगावर हात नाही केला का? मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी राज्यातील प्रस्तावित बिहार भवन विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली. मनसे अस्तित्वात असेपर्यंत महाराष्ट्रात बिहार भवन सारखा कोणताही उपक्रम होऊ दिला जाणार नाही असं त्यांनी सांगितलंय. महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंधित मुद्द्यांवर मनसे ठाम भूमिका घेते असं नमूद करत त्यांनी या विषयावर पक्षाची भूमिका बदलणार नसल्याचंही स्पष्ट केलंय. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलंय. नाही, त्या दिवशी आम्ही आलो होतो, त्या दिवशी जस्ट विजयी झालं म्हणून आलो होतो, त्या दिवशी शाबासकी दिली. आज आम्हाला बोलवलं आहे, सविस्तर आमच्याबरोबर चर्चा करतील आणि तो गट स्थापन करायचा असतो आणि त्याची नोंदणी करायची असते, त्या संदर्भात मार्गदर्शन करतील. सर, बिहार भवन जे ते महाराष्ट्रात बनवलं जाणं, आणखी मुंबईत बनवलं जाणार, बिहारच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय झाला आणि आता जी महत्त्वाची एल्पिशन परिसराची जागा आहे त्या ठिकाणी ते बनवलं नाही, ते बिहार भवन वगैरे इथे काही बनवायला आम्ही देणार नाही. कारण महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी अवकाळी संक्रांत आलेली आहे, मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे, महागाई वाढलेली आहे, तरुण बेरोजगार झालेले आहेत, अनेक गोष्टी आहेत. ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून ते 314 कोटी 20 लाख रुपये वगैरे खर्च करून काहीतरी बिहार भवन बांधणार आहे. माझं म्हणणं असं आहे की त्यांना ते जे बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या मोठ्या पैसा वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत? तिकडेच करा ना. इकडे आमचे प्रश्न सुटत नाहीत, तुम्ही आमच्या बोकांडी या सगळ्या गोष्टी मारू शकत नाहीत. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत हे बिहार भवन वगैरे काही होणार नाही. कोकण भवनला तुम्ही कधी जाताय काय? आता राज ठाकरे साहेबांनी आम्हाला बोलवलं आहे, त्या संदर्भात आम्हाला ते मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील दिशा ठरेल. आज जायचं की उद्या जायचं युबीटी पक्षाचे देखील नगरसेवक भेटायला येणार नाही, त्याबद्दल मला कल्पना नाही. उद्धव ठाकरे यांनी आपले नगरसेवक सांभाळून ठेवावे सकाळी सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. त्यानंतरची चर्चा सुरू झाली की ऑपरेशन टायगर आता शिंदे सेनेकडनं राबवलं जात आहे. नाही, बघा, आत्ता जे निवडून आलेले आहेत शिवसेना किंवा मनसेचे उमेदवार किंवा नगरसेवक हे सगळे कट्टर आहेत. कारण ते जे निघून जायचे होते, गद्दार होते, ते अगोदरच गेलेत. आता जे निवडून आलेत ना ते शाखांमधले कट्टर सैनिक आहेत सगळे, त्यामुळे ते कुठे हलणार नाही. ते ऑपरेशन टायगर वगैरे हे काय लागू पडणार नाही, ते फेल जाईल त्यांचं. त्यामुळे त्याची काही भीती नाही. मी बघा ना, मी राजरोजपणे क्रिकेट खेळतोय, सगळं खेळतोय आणि हे ह्यांच्या नगरसेवकांना डांबून ठेवलेलं. आमचे नगरसेवक मस्तपैकी मी काल रात्री क्रिकेट खेळत होतो. अशी देखील सकाळपासून चर्चा सुरू झाली आहे की भाजप आणि ठाकरे गटाची पडद्यामागे चर्चा सुरू आहे शिंदेना शह देण्यासाठी. कारण शिंदे सध्या त्याची बार्गेनिंग पॉवर भाजप आणि ठाकरे गटाची पडद्यामागे चर्चा सुरू होते. नाही, याबद्दल मला खरंच काही कल्पना नाही. साहेब, मुंबई 6 नगरसेवक आपले निवडून आले, त्यासोबतच KDMC म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सुद्धा आपले नगरसेवक आले, ते त्या दिवशी शिवतीर्थकर सुद्धा भेटून आले. म्हणजे आता राऊतांनी असं म्हटलंय की आमच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना तर संपर्क केला जातोय, पण मनसेच्याही नगरसेवकांना शिंदे गटाकडून संपर्क केला जातोय, गळाला लावण्याचा प्रयत्न आहे तुमचा. त्यांनी निवडणुकीच्या आधी देखील अर्ज मागे घेण्यासाठी पण बरेच प्रयत्न केले, मनसेच्याही केले, बऱ्याच इतर पक्षांचेही केले. त्याप्रमाणे आत्ता जर काही करत असतील तरी आत्ता कोणी आमच्या पक्षातला कुठलाही नगरसेवक त्याला भीक घालणार नाही. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीत सुमारे 40 जागांवर निवडणूक लढवेल असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. ही निवडणूक महायुती म्हणूनच लढवण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील यांनी दिली. जागा वाटपबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाणार असून आगामी निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती निश्चित केली जात असल्याचं चित्र आहे. आता महानगरपालिकेमध्ये सुद्धा कुठेतरी एकत्र अशा पद्धतीची शक्यता जी आहे ती निर्माण होते. म्हणजे कशा पद्धतीने कागलमध्ये सुद्धा भाजपचं वर्चस्व काय असेल? आता कागलमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एकूण मॅन्डेटचा विचार करायचा झाला तर भारतीय जनता पार्टी ही कागलमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्वापारच काम करत आलेली आहे. यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर
अनेकांना असं वाटत होतं की भारतीय जनता पार्टी या तालुक्यात काहीच नाही, पण विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या तिथल्या प्रमुख शिलेदारांनी तब्बल 17,500 सभासदांची, प्राथमिक सभासदांची नोंद केली. त्यामुळे पार्टी तिथं असल्याची जाणीव सगळ्या पक्षांना करून दिली. त्यानंतर आदरणीय संजय बाबा घाडगे माजी आमदार हे भारतीय जनता पार्टीमध्ये आले. मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये आले. भूषण पाटील जे बेदरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत, कागलचे उपसभापती होते, ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. आणि आजच तुम्हाला आश्चर्य वाटेल की राजे समरजित घाडगे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या प्रमुखांच्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे कागल मतदारसंघामध्ये, कागल तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आता प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे. त्यामुळं या मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेना, राष्ट्रवादी बरोबर भारतीय जनता पार्टी त्यांच्या एवढ्या जागा आम्हाला मिळाव्यात असा आमचा आग्रह राहील, ही वस्तुस्थिती आहे. तर एकूण जिल्ह्यामध्ये भाजपचं कशा पद्धतीने तयारी असेल काय? आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे नेहमी निवडणूक इलेक्शन मोडमध्ये असतात. बूथ रचना, शक्ती केंद्र रचना या रचनेवर भर देत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नेहमी निवडणुकीच्या तयारीमध्ये व्यस्त असतो. त्यामुळे 24 तास 12 महिने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे निवडणुकीच्या तयारीमध्ये असल्या कारणानं निश्चितपणानं या जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास 2 वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत आहेत. आणि अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आत्ता 68 पैकी तब्बल 40 जागा आम्हाला जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत. तेवढ्या मिळाव्यातच असा आपण आग्रह महायुतीमध्ये धरलेला आहे. आणि ते जागा मिळवण्यासाठी आमचे नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब असतील, आमचे नेते आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेब असतील, हे महायुतीमध्ये निश्चितपणानं प्रयत्न करतील. पंढरपूर येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पंढरपूर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गटासाठी इच्छुकांनी उमेदवारांसाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली. माहितीनुसार प्रत्येक पंचायत समिती गटासाठी 7 ते 8 तर प्रत्येक जिल्हा परिषद गटासाठी सुमारे 5 इच्छुक उमेदवार भाजपकडे उमेदवारी मागण्यासाठी आले होते. या सर्व इच्छुकांच्या मुलाखती भाजपचे नेते प्रणव परिचारक आणि सुभाष मस्के यांनी पंढरपूर येथे घेतल्या. या मुलाखतीमधून योग्य उमेदवाराची निवड करून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपची तयारी अंतिम टप्प्यात आणली जात असल्याचं सांगण्यात आलंय. लवकरच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आपला सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शशिकांतजी चव्हाण साहेब, करकम मंडलाध्यक्ष हर्षल कदम, पंढरपूर मंडलाध्यक्ष प्राध्यापक सुभाष मस्के आणि पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या सर्व ग्रामीण भागातल्या इच्छुक सहकाऱ्यांच्या महिला भगिनी असतील, तरुण सहकारी असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, यांच्या या निमित्ताने मुलाखती घेण्यात आल्या. खरं तर मला सांगायला अभिमान वाटतोय की संबंध देशभरामध्ये, राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विचाराची एक लाट चांगल्या पद्धतीनं आपल्याला दिसून आली. मग नगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झालेल्या असतील, आत्ताच नुकताच संपन्न झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचंड मोठ्या पद्धतीनं अशा जनादेश या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला दिलेला, मतदारांनी दिलेला आपण सगळे बघतोय. आणि अशा पद्धतीचं उत्साहाचं वातावरण निश्चितच पंढरपूर तालुक्यामध्ये सुद्धा आज पाहायला मिळते. ह्याचाही मला एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता या नात्यानं विशेष अभिमान आहे. आज मुलाखती घेत असताना पंढरपूर तालुक्यातले 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समितीचे जे गण आहेत, या अनुषंगाने मुलाखतीला इथं लोक आले होते. मला सांगायला अतिशय अभिमान आहे की आमच्या जिल्हा परिषद गटाच्या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये 4 ते 5 जण सक्षम उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत. त्यांनी या ठिकाणी मुलाखती दिल्यात. त्याचबरोबर 16 पंचायत समिती गणामध्ये सुद्धा प्रत्येक पंचायत समिती गणाला 8 ते 9 कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 9 उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
परंतु मला निश्चितपणाने या निमित्ताने खात्री आहे की भारतीय जनता पक्ष हा विचारांवर चालणारा पक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातनं पक्षाचं एक सर्वे किंवा पक्षाची एक यंत्रणा या ठिकाणी कार्यरत आहे. त्या माध्यमातून जो सक्षम उमेदवार आहे, जो लोकांमध्ये परिचित आहे, उच्च शिक्षित आहे, त्याचं त्या भागामध्ये काम आहे, अशाच उमेदवाराला या सर्वेच्या माध्यमातून खरं तर विजय निवडून येणे हा निकष तर पक्षाने लावलेलाच आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी त्याचं असलेलं काम, त्याची असलेली सामाजिक गणित, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी राखत या ठिकाणी उमेदवार निवडीची कसरत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक असतील, आदरणीय समाधानदादा असतील, यांना या निमित्ताने करावं लागणार आहे. परंतु मला खात्री आहे, आम्ही आत्ता मुलाखती दरम्यान सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर सगळ्यांनीच सांगितलं की आम्हाला पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायला निश्चितपणाने आवडेल, लोकांपर्यंत जायला आवडेल. पण ह्याच्या पलीकडे जाऊन जे आज 3 पक्ष या ठिकाणी राज्य पातळीवर काम करतायत, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांपर्यंत योजना पोहोचवत आहेत, त्या अनुषंगाने आपल्या जिल्हा लेवलला, तालुका लेवलला सुद्धा काही युती आघाड्या या बाबतीतला सुद्धा प्रस्ताव त्या नेते मंडळींकडून भारतीय जनता पक्षाकडं आल्यामुळं त्या बाबतीतला निर्णय या ठिकाणी पक्ष नेतृत्व असतील आणि आमचे दोन्ही नेते मंडळी असतील या ठिकाणी योग्य तो निर्णय घेतील. आणि या माध्यमातून जो प्रामाणिकपणे पक्षाचं गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय, लोकांमध्ये मिसळतोय, अशाच उमेदवारांना, मग ती महिला असो किंवा जेंट्स पुरुष असो, मागासवर्गीय असो किंवा ओबीसी असो, ह्या सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन प्राधान्यानं ज्याचं काम आहे अशाच व्यक्तीची निवड उमेदवार म्हणून या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निमित्ताने करेल अशा पद्धतीचा मला विश्वास आहे. आणि मला खात्री आहे, अतिशय उत्साहाचं वातावरण या निवडणुकीला सामोरं जात असताना आमच्या सर्व सहकाऱ्यांमध्ये, आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीनं नगर परिषदेमध्ये सुद्धा या ठिकाणी जवळजवळ 24 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आणि पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे निवडून आले, किंबहुना आमचे फार थोड्या मतांनी पडलेले उमेदवार जवळजवळ 50 ते 60 या ह्याच्या आतमध्ये जवळजवळ 4 उमेदवार आमचे पराभूत झालेत, 100च्या आत आमचे 6 उमेदवार पराभूत झाले. त्यामुळं पंढरपूरचा एक लोकांचा, मतदारांचा असलेला बेस या ठिकाणी कल भारतीय जनता पक्षाकडेच राहिलेला आहे, हे आपल्या निकालावरून दिसून आले. परंतु आमचा नगराध्यक्ष काही प्रमाणात मागे राहिला, ही आम्हाला नम्रपणे या ठिकाणी मान्य करावं लागणार आहे. परंतु वर असलेलं भक्कम सरकारचं असलेलं पाठबळ निश्चितच शहरवासियांच्या दृष्टिकोनातून आदरणीय प्रशांत मालक असतील, आदरणीय समाधानदादा असतील, या दोन्ही आमदार मंडळींच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या पद्धतीने पाठीमागच्या कालावधीपासून प्रयत्न केले, किंबहुना त्याच्याही पेक्षा जास्त या ठिकाणी 24 नगरसेवकांच्या माध्यमातून आपण विकासाची गंगा सर्वसामान्य लोकांपर्यंत पंढरपूरमध्ये पोहोचवणार आहे. आणि ह्या सगळ्या निवडणुकीचा कल पाहता येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक, नुकत्याच संपन्न झालेल्या महापालिकेचा असलेला जनादेश हा आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा या निवडणुकीच्या माध्यमातून निकालानंतर आपल्याला दिसून येईल. अशा पद्धतीचा पार्टीचा एक कार्यकर्ता या निमित्ताने मला विश्वास आहे. आणि एवढंच या निमित्ताने मला सांगायचं. यवतमाळ येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता न मिळाल्याने महिलांनी महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात धडक देत तीव्र संताप व्यक्त केलाय. आक्रमक होत महिलांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर आपली नाराजी व्यक्त केली. ई-केवायसी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून लाभ देण्याची मागणी केली. लवकरात लवकर केवायसी पूर्ण न झाल्यास सर्व महिलांचा लाभ बंद करण्याची भूमिका घेत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या घडामोडीनंतर महिला आणि बालकल्याण विभागाकडून ई-केवायसीची लिंक पुन्हा सुरू करण्यासाठी थेट शासनाकडे पत्र पाठवण्यात आलं आहे. या मागणीवर शासन काय निर्णय घेते याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलंय. 8 दिवस झाले इथे चक्रा मारत आहे आणि 2 महिने झाले, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा महिना मला आलाच नाही. मी रोजमजुरी करण्यावाली महिला आहे. माझ्याकडे माझ्या अकाउंटही खाली आहे. माझ्याकडे काहीच नाही, शेती नाही. माणूस 200 रुपये 300 रुपये कमावते आणि मी पण शेतीत जाते. माझ्या घरी मी एकटीच लाभ घेण्यावाली असूनही मला तो लाभ मिळत नाही आहे. चांगल्या लोकांना मिळत आहे. ज्यांच्याकडे 2-3 मुली आहे, म्हणजे सासू आहे, सून आहे, हे सर्व महिला येऊन राहिल्या आणि आम्ही एकटंच असून आम्हाला लाभ नाही मिळाला. आणखी नाही पण मग द्यायची असेल तर सर्वांनाच द्या, नाही तर कोणालाच देऊ नका. आमची अशी विनंती आहे. काय नाव तुमचं? ज्योती धर्मपाल थोरात, राहणार कळम.
शासनाने सुरू केलेली जी माझी लाडकी बहीण योजना आहे अतिशय चांगली योजना आहे आणि या योजनेमुळे बऱ्याचशा महिलांचा फार चांगला एक हे अप्रोच राहिलेला आहे. परंतु शासनाने जे KYC बंधन केली होती, चांगल्या गोष्टीसाठी शासनानं KYC बंधनकारक केली होती, कारण दुसऱ्याच्या खात्यात पैसे जात होते वगैरे, त्याकरता KYC फार आवश्यक असते. त्याकरता शासनानं बरेच वेळेस मुदतही वाढवली आणि आता अशी परिस्थिती झाली की ज्या महिलांनी KYC चुकीची केली आहे त्यांचा लाभ शासन स्तरावरून बंद झालेला आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा महिला दररोज आमच्याकडे 200-400 महिला आमच्या कार्यालयाकडे येत आहेत. आम्ही त्यांना समजावता की बा तुम्ही अर्ज द्या, त्यांचे आम्ही अर्ज घेत आहे की आमची KYC चुकल्यामुळे आमचा लाभ बंद झालेला आहे, असा अर्ज घेऊन आम्ही तो शासन स्तरावर पाठवत आहे. आणि आमच्या कार्यालयाकडूनही शासन स्तरावर महिला बाल विकास विभागाचे सचिव, महिला बाल विकास विभागाचे आमचे आयुक्त यांच्याकडे KYC पुन्हा सुरू करून या सर्वांना लाभ सुरू करण्याबाबत कारवाई सुरू आहे. कल्याण येथे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडून आलेले 2 नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी संबंधित नगरसेवकांना नोटीस बजावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही नगरसेवकांच्या घरी जाऊन नोटीस देण्यात आली असून उद्या होणाऱ्या पक्षाच्या गट स्थापनेबाबतच्या महत्त्वाच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश नोटीसमध्ये देण्यात आलेत. बैठकीत अनुपस्थित राहिल्यास पक्षाविरोधी कारवाईचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय. ठाकरे गटाकडून निवडून आलेले नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या वडिलांना नोटीस देण्यात आली असून नगरसेवक कीर्ती ढोणे यांच्या बहिणीकडेही नोटीस देण्यात आल्याची माहिती आहे. या घडामोडीमुळे कल्याणच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पक्षाची गटस्थापना करणे आणि गटनेता निवडणे या दोन्ही गोष्टी करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सर्वच नगरसेवक उपस्थित राहणे आवश्यक आहे. ते 2 जण जे आहे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे संपर्कात नसल्यामुळे आज त्यांच्या घरावर आम्हाला ते पत्र लावावं लागलं की ज्या काही सूचना होत्या त्या देण्यात आल्या. सर, एकीकडे असं बोललं जाते का आपले दोन्हीही नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात आहेत, काय कारवाई पुढे करायला आपण? जे काय 2 दिवसापूर्वी फोटो व्हायरल झाला होता त्यानंतर आम्ही त्यांच्या परिवाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि परिवाराशी संपर्क साधल्यानंतरही ते आमच्या संपर्कात आले नाही. तरी पक्ष जर त्या सभेला किंवा बैठकीला उपस्थित नाही राहिल्यास त्यांच्यावर पुढे डिस्क्वालिफिकेशनची कारवाई पक्षाच्या तर्फे सुरू करण्यात येईल. बुलढाणा जिल्ह्यातील हातोडी गावातील उच्च शिक्षित बेरोजगार तरुण गणेश सपकाळ यांनी राजकारणातील खुर्चीच्या चर्चेपेक्षा वेगळा मार्ग निवडत स्वतः श्रमातून उभारलेला व्यवसाय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राजकीय आरामदायी खुर्च्याऐवजी कार्यालयीन वापरासाठी लागणाऱ्या खुर्च्या तयार करून गणेश सपकाळ विदर्भ आणि मराठवाड्यातील बाजारपेठांमध्ये स्वतःच फिरून विक्री करत आहे. तर साधारण 4 ते 5 हजार रुपयात उपलब्ध असलेल्या या खुर्च्यांना ग्राहकांची चांगलीच मागणी असून दररोज 5 ते 6 खुर्च्यांची विक्री होत असल्याचं सांगण्यात येत आहे. स्वतःच्या मेहनतीवर आणि कौशल्यावर विश्वास ठेवत त्यांनी खुर्चीलाच रोजगाराचं साधन बनवलंय. सध्याच्या राजकीय वातावरणात खुर्चीसाठी झगडणाऱ्यांना वेगळा संदेश देणारा हा व्यवसाय अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतोय. मी गणेश रामराव सपकाळ, राहणार हातेडी. हे आपलं स्वतःचं चेअर प्रोटेक्शन आहे जालन्यामध्ये. हे आपण स्वतः बनवतो आणि स्वतः गावोगावी खेड्यापाड्यावर जाऊन तालुक्यावर जिल्ह्यावर जाऊन स्वतः आपण या सेल करतो. दुकानपेक्षा स्वस्त दरामध्ये ही चेअर आपण रोडवर सेल करतो. कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? प्रतिसाद तसा चांगला आहे सर. तुम्ही शिक्षित आहे तरी हा व्यवसाय निवडला का? हो, व्यवसायाशिवाय पर्याय नाही सर. व्यवसायच करायला लागणार आणि आपले स्वतःच आहे त्यामुळे आपल्याला परवडतं. एक छोटासा प्रश्न, सध्या खुर्ची करता भांडणं होत असता. हो, तुम्ही कसं पाहता या खुर्चीकडे? तुम्हाला काय देते ही खुर्ची? ही आपली रोजीरोटी आहे सर. ती ज्या खुर्चीसाठी लोक भांडतात ती खुर्ची वेगळी. ही आपली रोजीरोटी आहे, आपलं कमवायचं साधन आहे, ही आपली लक्ष्मी. तो भाग वेगळा झाला, जो तुम्ही म्हणता तो भाग वेगळा झाला, पण हे आपलं कमवायचं साधन आहे, याच्यावर आपलं घर चालतं. अमरावती येथे ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्या या मागणीसाठी विदर्भ पटवारी नागपूर संघाच्या वतीने 1 दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पार पडले.
यवतमाळ जिल्ह्यात महसूल अधिकाऱ्यांचे सुरू असलेले आंदोलनादरम्यान फेस रीडिंग ॲपची सक्ती तात्काळ थांबवावी अशी ठाम मागणी करण्यात आली. यवतमाळ येथे सुरू असलेल्या आंदोलनाला विदर्भातील विविध जिल्ह्यातील पटवारी संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. या आंदोलनात अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो पटवारी सहभागी झालेत. प्रशासनाने मागण्याची दखल न घेतल्यास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मोर्चा काढण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात महिला कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला. मी बाळकृष्ण गाढवे, केंद्रीय अध्यक्ष विदर्भ पटवारी संघ नागपूर. आज विदर्भ पटवारी संघ नागपूर 2च्या वतीने माननीय विभागीय आयुक्त अमरावती यांचे कार्यालय परिसरात यवतमाळ जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी यांचे चालू असलेले आंदोलन आणि ग्राम महसूल अधिकारी संवर्गाला जी फेस रीडिंग ॲपची सक्ती होत आहे त्याविरुद्ध आणि जिल्हाधिकारी यवतमाळ यांची जी एकाधिकारशाही वृत्ती आहे त्या वृत्तीचा निषेध म्हणून एकदिवसीय धरणे आंदोलन संपन्न होत आहे. या आंदोलनामध्ये अमरावती प्रशासकीय विभागातील सर्व ग्राम महसूल अधिकारी सहभागी आहेत आणि जोपर्यंत म्हणजे शासन स्तरावरून सुद्धा फेस रीडिंग ॲपला मान्यता मिळालेली नाही, परंतु प्रायोगिक तत्वावर मान्य आयुक्त महोदयांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यवतमाळ हे तलाठी संवर्गावर एक दबाव तंत्राचा वापर करून मॉनिटरिंग अँड अटेंडन्स ॲप कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करत आहे. तो कोणत्याही परिस्थितीत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना लागू नसल्यामुळे आम्ही डाउनलोड करणार नाही. जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलनाचा आमचा 3रा टप्पा विभागीय आयुक्त कार्यालयावर विदर्भातील सर्व ग्राम महसूल अधिकारी यांच्या वतीने दिनांक 27 जानेवारीला मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या आंदोलनामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी म्हणजे एकूण 800 ग्राम महसूल अधिकारी आणि अमरावती प्रशासकीय विभागातील इतर जिल्ह्यातील सर्व सन्माननीय विदर्भ पटवारी संघाचे पदाधिकारी सहभागी आहेत. आजच्या बातमीपत्रात आपण येथेच थांबतो. अशाच नव्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.